पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण संत कॅमिलोस डी लेसिस यांचा सण साजरा करत आहोत. हा वर्तन साक्षी होता. याचा जन्म 1550 मध्ये झाला आणि मृत्यू 1614 मध्ये झाला. इटलीमधील एका खानदानी कुटुंबामध्ये तो जन्माला आला. ख्रिस्ती धर्माचे संस्कार या कुटुंबावरती होते, परंतु हा संत कॅम्युलस बाळ असतानाच त्याचे आई वडील मरण पावले आणि या बालवयातच आपल्यावरील माता पित्यांचं छत्र हरपल्यामुळे याचा परिणाम त्याच्या शिक्षणावरती झाला आणि आध्यात्मिक श्रद्धेवरती देखील झाला. तारुण्यात आल्यानंतर तो सैन्यात भरती झाला, परंतु त्याच्यामध्ये असणारी विकृती म्हणजे त्याला जुगाराचा छंद होता. घरची परिस्थिती बऱ्यापैकी असताना देखील केवळ जुगाराचा छंद असल्यामुळे बरीचशी धनसंपत्ती त्याने या छंदामध्ये गमावून टाकली. याबरोबरच त्याला त्वचारोग देखील झाला. त्वचारोग झाला असताना देखील त्याने एका हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. काही काळ त्या हॉस्पिटलमध्ये नोकरी केल्यानंतर तो त्या ठिकाणी जास्त दिवस राहिला नाही, कारण तो भांडखोर स्वभावाचा होता आणि हा भांडखोर स्वभाव त्याची नोकरी जाण्यासाठी कारणीभूत झाला. त्याला आपली नोकरी गमावावी लागली. मग पुढे हालापेष्टा झाल्यानंतर त्याला पश्चाताप होऊ लागला की विनाकारण आपण इतक्या चांगल्या कुटुंबामधून आलो असताना देखील जुगारापायी किंवा भांडखोर वृत्तीमुळे आपण आपली नोकरी गमावलेली आहे. पश्चाताप झाल्यानंतर आणि देवाकडे क्षमा मागितल्यानंतर पुन्हा तो हॉस्पिटलमध्ये नोकरी करू लागला. परंतु यावेळेस मात्र त्याने त्याचं मन परिवर्तन करून घेतलेलं होतं. रुग्णांची तो सेवा करीत असे. तेथील त्याची सेवा बघून तेथील प्रमुखांनी त्याला त्या हॉस्पिटलचा प्रमुख म्हणून नेमले. पापमय जीवनातून चांगल्या जीवनामध्ये येण्यासाठी फादर फिलिप नेरी हे त्याचे मार्गदर्शक ठरले. मन परिवर्तन झाल्यानंतर त्याने धर्मगुरू होण्याचा निश्चय केला आणि कॅम्युलस यांनी धर्मगुरू पदाची दीक्षा घेतली. 46 वर्ष स्वतःला त्वचारोग झाला असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी आजाऱ्यांची सेवा केली. वयाच्या 64व्या वर्षी त्यांना मरण आलं. पोप लिओ 13वे याने कॅमिलुस याला संत म्हणून घोषित केलं. संत कॅमिलुस वारंवार एक वाक्य उद्गारायचे. ते स्वतःला दोष द्यायचे. स्वतःची अपात्रता परमेश्वरासमोर वारंवार ते ठेवायचे. ते म्हणायचे, त्यांची प्रार्थना अशी असायची
हे प्रभू, मी या जगातील सर्वात नीच आणि क्षुद्र असा मानव आहे, परंतु केवळ तुझ्या अपार करुणेपोटी तू माझा बचाव कर. आपण स्वतः किती पापी आहोत हे तो मान्य करायचा, हे तो स्वीकारायचा आणि देवाकडे तो वारंवार क्षमा मागायचा आणि प्रभूची करुणा आपल्यावरती यावी म्हणून तो प्रभूचा धावा करायचा. सुरुवातीला पापमय जीवन जगला, नंतर पश्चाताप केला, पश्चाताप करून धर्मगुरू झाला आणि रुग्णालयांची सेवा त्याने केली आणि स्वतःचं आयुष्य मानवजातीची सेवा करूनच प्रभूला त्याने अर्पण केलं. अशा या संत कॅम्युलस डी लेसिसचा आपण सण साजरा करत आहोत. याच्या मध्यस्थीची याचना करूया आणि त्याचा आदर्श आपल्या जीवनामध्ये कसा घेता येईल याचा आपण विचार करूया. मित्रांनो, आपण आता बायबल मधील वाचन ऐकूया. पहिले वाचन यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. अध्याय 7 वचन 1 ते 9. ह्या वाचनाचा सारांश आहे, तुम्ही भाव ठेवला नाही तर तुमचा निभाव लागणार नाही. यहुद्याचा राजा आहाज बिन योथाम बिन उज्जिया याच्या काळी असे झाले की अरामचा राजा रसीन आणि इस्रायलचा राजा पेकह बिन रमल्या हे येरुशलेम बरोबर लढायला चढाई करून गेले, परंतु त्यांची त्यावर काही सरशी झाली नाही. अरामची एफ्राईमशी जूट झाली आहे असे दावीदच्या घराण्याला कळवण्यात आले, तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे त्याचे मन आणि त्याच्या लोकांची मने कंपित झाले. तेव्हा परमेश्वर यशायाला म्हणाला, तू आपला पुत्र शार याशूब याला बरोबर घेऊन वरच्या तळ्याचा नळ जेथे संपतो तेथे परटाच्या शेताच्या वाटेवर आहाजला भेटावयास जा आणि त्याला सांग की सावध हो आणि शांत रहा, भिवू नकोस. या 2 कोलितांच्या उरलेल्या धुमसणाऱ्या शेपटांमुळे म्हणजे क्रोधाने भडकलेले अरामी रसीन आणि रमल्याचा पुत्र यांच्यामुळे तुझे मन खचू देऊ नकोस. अराम, एफ्राईम आणि रमाल्याचा पुत्र यांनी तुझ्या विरुद्ध दुष्ट संकल्प केला आहे की आपण यहूदावर चालून जाऊन त्यास धाक घालू, तटबंदी फोडून तो घेऊ आणि ताबेलच्या पुत्राची त्यामध्ये राजा म्हणून स्थापना करू. प्रभू परमेश्वर म्हणतो, हे सफळ व्हायचे नाही, हे घडायवायचे नाही. अरामचे शिर दशमिक आणि दशमिकचे शिर रसीन, एफ्राईमचे शिर शमरोन आणि शमरोनचे शिर रमल्याचा पुत्र. तुम्ही भाव ठेवला नाही तर तुमचा निभाव लागणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. आपला प्रतिसाद आहे, देव त्याचे नगर सर्व काळ स्थिर राखील. देव त्याचे नगर सर्व काळ स्थिर राखील. परमेश्वर थोर आहे. आमच्या देवाच्या नगरात त्याच्या पवित्र पर्वतावर तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. उच्चतेमुळे सुंदर आणि सर्व पृथ्वीचा आनंद आहे. प्रतिसाद,
देव त्याचे नगर सर्व काळ स्थिर राखील. उत्तर सीमेवरील सियोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, देव त्याच्या प्रासादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रगट झाला आहे. प्रतिसाद: देव त्याचे नगर सर्व काळ स्थिर राखील. कारण पहा, राजे एकत्र झाले आणि एकजुटीने चढाई करून आले. हे नगर पाहताच ते विस्मित झाले आणि घाबरे होऊन पळत सुटले. प्रतिसाद: देव त्याचे नगर सर्व काळ स्थिर राखील. तेथे त्यांना कंप सुटला, त्यांना प्रसूती वेदनांप्रमाणे वेदना झाल्या. पूर्वीच्या वाऱ्याने तर्शीशची गलबते तू फोडतोस. प्रतिसाद: देव त्यांचे नगर सर्व काळ स्थिर राखील. जय घोष. हालेलुया, हालेलुया. हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. मत्तईकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. अध्याय 11 वचन 20 ते 24. शुभवर्तमानाचा सारांश आहे: न्यायाच्या दिवशी सोर, सिदोन आणि सदोमास तुमच्यापेक्षा सोपे जाईल. ज्या ज्या नगरांमध्ये येशूच्या पराक्रमाची कृत्ये घडली होती, तेथील लोकांनी पश्चाताप केला नाही, म्हणून तो त्यांना असा दोष देऊ लागला. हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार. हे बेतसेदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सिदोन ह्यात घडली असती, तर त्यांनी मागेच गोणपाट आणि राग अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर आणि सिदोन यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल. हे कफरनहूम, तू आकाशापर्यंत चढवला जाशील काय? नव्हे, अधोलोकापर्यंत उतरशील. कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती, तर ते आजपर्यंत राहिले असते. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सदोमाला तुमच्यापेक्षा सोपे जाईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने वेगवेगळ्या नगरांमध्ये चमत्कार केले आणि हे चमत्कार बघून लोकांनी पश्चाताप केला नाही. यामुळे तो त्यांना दोष देऊ लागला. आपण पश्चाताप 3 प्रकारचा करतो. पहिला पश्चाताप म्हणजे आर्थिक नुकसान झाल्यानंतरचा होणारा पश्चाताप. एखादा उद्योग आपण चालू केला आणि तो उद्योग जर यशस्वी झाला नाही, त्याच्यात नुकसान जर झालं, तर आपल्याला वाटतं की आपण हा उद्योग चालू नव्हता करायला पाहिजे, दुसरा कोणता तरी उद्योग करायला हवा होता. मुलांचं शिक्षण होण्यासाठी आपण पैसा खर्च करतो आणि मुलं इतका पैसा खर्च झाल्यानंतर सुद्धा अपयशी होतात, तेव्हा त्याच्यामुळे झालेलं नुकसान आपल्याला असं वाटतं की जर मी अशा प्रकारचं शिक्षण माझ्या मुलाला दिलं नसतं तर इतके पैसे आपण गमावले नसते.
एखादं कुठंतरी स्वप्न बघून आपण पैसा गुंतवतो आणि हा पैसा गुंतवल्यानंतर आपली फसवणूक होते, तेव्हा आपल्याला वाटतं की विनाकारण मी इतका पैसा त्या ठिकाणी गुंतवला, कारण त्यामुळे माझं नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे. आपल्याला पश्चाताप वाटतो. प्रियांनो, ज्या ज्या ठिकाणी आर्थिक नुकसान होतं, हे नुकसान झाल्यानंतर होणारं दुःख जेव्हा आपल्याला भेडसावयाला लागतं, अस्वस्थ करतं, तेव्हा आपण साहजिकपणे त्या गोष्टीबद्दल पश्चाताप करायला लागतो. दुसऱ्या प्रकारचा पश्चाताप मनुष्य कधी करतो? जर एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल, एखादी वाईट सवय असेल आणि यामुळे त्याला जी शारीरिक इजा होते आणि जे अपंगत्व किंवा मृत्यू त्याला येतो, त्याबद्दल पश्चाताप केला जातो. उदाहरणार्थ, दारूचं व्यसन केल्यानंतर एखादं वाहन जो कोणी चालवतो आणि एखाद्या अपघातामध्ये तो जखमी होतो, मग ती शारीरिक इजा झाल्यानंतर त्याला जो पश्चाताप होतो, तो पश्चाताप तो वारंवार लक्षात ठेवतो आणि पुन्हा अशी चूक न करण्याचा निश्चय तो करतो. व्यसनापायी उद्ध्वस्त झालेले कुटुंब आपण बघतो. मुलांचं नुकसान होतं, पती पत्नीचं नुकसान होतं, पूर्ण कुटुंब हे डगमळून जातं. आपल्याला हा पश्चाताप होतो कारण आपल्याला शारीरिक इजा झालेली असते. एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तेथे आपण बघतो काही रुग्ण त्या ठिकाणी असतात. काही रुग्णांनी व्यसनाचा उद्रेक केल्यामुळे त्यांना भयंकर असे आजार झालेले असतात, त्यांची शारीरिक हानी झालेली असते. प्रियांनो, शारीरिक दृष्ट्या होणारं नुकसान जे आहे, या नुकसानामुळे देखील आपल्याला पश्चाताप होतो आणि पुन्हा आपण सन्मार्गावरती येतो. आणि तिसऱ्या प्रकारचा पश्चाताप हा आत्मिक पश्चाताप आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या आत्मिक पश्चातापाविषयी सांगत आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की पापमय जीवन जगून आपण आपला आत्मा दूषित केलेला आहे आणि हा आत्मा परमेश्वराच्या समोर आता येऊ शकत नाही, तेव्हा जो होणारा पश्चाताप आहे तो आत्मिक पश्चाताप आहे. आज आपण संत कॅम्युलस याचा सण साजरा करत आहोत. संत कॅम्युलस हा सुरुवातीला व्यसनी होता, जुगार खेळत होता, भांडखोर होता, परंतु त्याला एक दिवस पश्चाताप झाला आणि पश्चाताप होऊन त्याने जुना मार्ग, कुमार्ग त्याने बदलला आणि चांगला मार्ग प्रभूचा स्वीकारला आणि तो धर्मगुरू झाला आणि त्या धर्मगुरू पदामध्ये त्याने गोरगरिबांची सेवा केली. एकदा माणसाचं मन परिवर्तन झालं, अंतःकरणामध्ये जर त्याला पश्चाताप झाला, तो मनुष्य भूतकाळातलं सर्व जीवन हे बदलून टाकतो आणि नवीन जीवनामध्ये तो पदार्पण करतो आणि नवीन जीवनामध्ये तो सदोदितपणे प्रभू परमेश्वराचा गौरव करतो. तो चुकीच्या मार्गाला कधीच जात नाही. वारंवार त्याला एकच वाटत असतं की आता जीवन जगायचं ते प्रभूसाठी जगायचं. आपल्या कृतीतून, आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या स्वभावातून प्रभूला प्रकट करायचं आणि लोकांसमोर एक आदर्श म्हणून समोर उभा राहायचं. माझ्या प्रिय मित्रांनो, पश्चातापाचा हा परिणाम आहे. मनुष्य नवीन बनतो, मनुष्याला नवीन जीवनाची वाट मिळते, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तो राहतो. आपण देखील वारंवार अशा 3 प्रकारचा पश्चाताप करतो. जेव्हा आर्थिक नुकसान होतं तेव्हा पश्चाताप करतो,
कदाचित आपण दुसऱ्यांना त्या दोष देतो किंवा स्वतःला दोष देतो, पण पश्चाताप करतो. जेव्हा शारीरिक इजा होते कोणत्याही कारणास्तव, वाईट सवयीमुळे, वाईट विचारांमुळे, वाईट वर्तणुकीमुळे, जेव्हा आपल्याला शारीरिक इजा होते तेव्हा देखील आपण पश्चाताप करतो. आणि जेव्हा आत्मिक पश्चाताप होतो प्रियांनो, तेव्हा आपण देवाच्या आज्ञेनुसार पश्चाताप करतो. देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी, देवाच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी, आपल्या आत्मा हा पापांपासून वाचवण्यासाठी आपण पश्चाताप करतो. प्रभू परमेश्वर आपल्याला आत्मिक पश्चातापाविषयी सांगत आहे. तो आत्मिक पश्चातापाची अपेक्षा आपल्याकडून करत आहे. शुद्ध अंतःकरण करण्याची. पश्चाताप करणं ही दैवी कृपा आहे, हिचा आपण स्वीकार करूया. प्रभूकडे वारंवार प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, आम्हाला पश्चातापी अंतःकरण दे आणि ज्या काही लहान मोठ्या चुका आमच्याकडून झालेल्या असतील त्याबद्दल आम्हाला तू क्षमा कर. थोड्या वेळ शांत राहूया, डोळे बंद करूया आणि आपल्याकडून कळत किंवा न कळत घडलेल्या ज्या चुका आहेत किंवा पाप आहेत त्याबद्दल प्रभूकडे क्षमा मागूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचाच गौरव असो.